नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, KBP एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। अर्थशास्त्रामधलं आजचं दुसरं लेक्चर आहे आपलं पॉप्युलेशन, लोकसंख्या या संबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत। लोकसंख्या ही किती महत्त्वाची आहे का महत्त्वाची नाही, लोकसंख्येमुळे काय फायदा होतो काय तोटा होतो, लोकसंख्या कोणता रोल भारताच्या किंवा जगाच्या विकासामध्ये बजावते, लोकसंख्या कार्यकारी लोकसंख्या कशाला म्हणायचं, वृद्ध लोकसंख्येचं अवलंबित्व कशावरती असतं किंवा तरुण लोकसंख्येचं अवलंबित्व कशावरती असतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहाव्या लागतील। म्हणजेच लोकसंख्येचं महत्त्व केव्हा वाढतं, जर तो उत्पादनाचा घटक झाला तरच लोकसंख्येचं महत्त्व वाढतं। उत्पादनाचा घटक न बनता जर लोकसंख्या वाढीस लागली आणि लोकसंख्या बसून खाण्याचंच काम करू लागली तर मात्र लोकसंख्या हा तोट्याचा विषय होऊ शकतो। लोकसंख्येचं रूपांतर जर संसाधनामध्ये झालं, प्रॉडक्टिव्हिटी संसाधनाची जर झाली तर ती देशाच्या फायद्याची ठरू शकते। म्हणूनच जो देश तरुण मानला जातो, आज जगामध्ये भारत हा तरुणांचा देश मानला जातो। यंग पॉप्युलेशन आपल्याकडे जास्त आहे आणि म्हणून कार्यकारी गटामधली लोकसंख्या जास्त असल्यामुळे हा एक उत्पादक घटक म्हणून मानला जातो। त्या अनुषंगाने आपल्याला काय विश्लेषण करता आलं तर या आजच्या लेक्चरमध्ये आपण करू शकतो। भारताच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं किंवा भारताच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर लोकसंख्येची घनता कोणत्या भागामध्ये जास्त आहे, घनता कशाला म्हणायचं, कोणत्या भागामध्ये कमी आहे, सर्वाधिक वाढ सर्वाधिक घट कोणत्या क्षेत्रामध्ये होते, भारताच्या विविध प्रादेशिक क्षेत्रामध्ये कशी आहे, साक्षरता लिंग गुणोत्तरासंबंधीची माहिती पण आपण घेणार आहोत। महाविभाजनाचं दशक कशाला म्हणायचं, जगामध्ये अतिविकसित देश आहेत, विकसित देश आहेत, विकसनशील आहेत, अविकसनशील सुद्धा देश आहेत, त्यांची लोकसंख्या कशी आहे, लोकसंख्येचं स्थलांतर कशा पद्धतीनं होतं, लोकसंख्या वाढीसाठीची कारणं काय आहेत, लोकसंख्येचं उद्दिष्ट आपण काय ठेवलेलं आहे, 2000चं लोकसंख्येचं धोरण जे आपण पाहिलेलं होतं त्या धोरणानुसार किती सालापर्यंत लोकसंख्या स्थिर ठेवण्याचं उद्दिष्ट भारतानं अवलंबलेला आहे, या संबंधीची पण माहिती आपल्याला बघावी लागेल। लोकसंख्येचे टप्पे पाहावे लागतील। मग ते टप्पे साधारण 1901 ते 21, 21 ते 51, 51 ते 81, 81 ते आत्तापर्यंत म्हणजे मागची जी जनगणना झाली 2011 पर्यंत त्या संबंधीची माहिती घ्यावी लागेल। लोकसंख्या वाढीची कारणं बहुश्रुत आहेत, तुम्हाला माहिती आहेत। लोकसंख्या वाढीच्या कारणाचाही थोड्या धावता आढावा आपण घेणार आहोत। याच्याशिवाय वयोगट जो लोकसंख्येमध्ये महत्त्वाचा ठरतो तो वयोगट अतिशय महत्त्वाचा आहे। मग 0 ते 14 पर्यंतचा वयोगट असेल, 14 ते अगदी 65 पर्यंत ज्याला आपण कार्यकारी गट म्हणतो तो गट असेल आणि 65 वर्षापुढील साधारणपणे तो एक गट असेल, तर त्या गटासंबंधी माहिती आपल्याला घेता येईल। ग्रामीण व नागरी लोकसंख्येचं जसं विभाजन आहे त्या पद्धतीनं आपल्याला विभाजन करता येईल। नागरी लोकसंख्या कुठे जास्त आहे, महाराष्ट्रामध्ये किती आहे, त्याचाही थोडासा उल्लेख या आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला करावा लागेल। तर एकंदरीत लोकसंख्या किंवा पॉप्युलेशन हा विषय आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून UPSC असेल, MPSC असेल, वेगवेगळ्या परीक्षांच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो। लोकसंख्येवरती प्रश्न असतोच अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये, लोकसंख्येवरती चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रश्न असतो। बऱ्याच क्वेश्चन पेपरवरनं असं लक्षात येतं की लोकसंख्या संबंधीचे प्रश्न साधारणपणे घनता असेल, साक्षरता असेल, लोकसंख्या वाढीचा दर असेल, लोकसंख्येचं कुठे केंद्रीकरण झालेलं आहे, कुठे विरळ लोकसंख्या झालेली आहे या संबंधीचं असेल, किंवा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये कुटुंब नियोजनाकडून कुटुंब कल्याणाकडे कसा प्रवास झाला, किंवा 1977 किंवा आणीबाणीच्या कालखंडामध्ये संजय गांधींनी लोकसंख्या नियंत्रणाची जी मोहीम राबवलेली होती त्यासंबंधी पण क्वेश्चन पंचबिंदू कार्यक्रम जो होता लोकसंख्या घटण्यासाठीचा किंवा लोकसंख्या नियोजनासंबंधीचा कार्यक्रम थोड्या प्रमाणामध्ये बदनामी झालेला होता, तो त्यासंबंधी आपल्याला विवेचन याच्यामध्ये करावं लागेल। साक्षरतेचं प्रमाण बघावं लागेल। या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला या परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। पॉप्युलेशन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती अगदी भारतामधली प्रचंड गर्दी, भारतामधली लोकसंख्या, चीनमधली लोकसंख्या, बांगलादेशामधली लोकसंख्या, पाकिस्तानमधली लोकसंख्या, म्हणजे लोकसंख्या हा शब्द जरी आपण काढला तर आपल्या डोळ्यापुढे प्रचंड गर्दीची ठिकाणं लक्षात येतात, समोर येतात। आता ही लोकसंख्या भारताच्या बाबतीमध्ये आपण विचार करायचा म्हटलं तर 6 अब्जपेक्षा जास्त जगाची लोकसंख्या आहे, पण भारताच्या बाबतीमध्ये विचार करायचा झाला तर जगातली कोणतीही 6 लोक आपण घेतली तर त्या 6 लोकांच्या मध्ये एक भारतीय आहे। म्हणजे भारताची लोकसंख्या किती वेगाने वाढते पहा।
आज चीनची लोकसंख्या सर्वाधिक आहे आणि भारताची लोकसंख्या मागच्या जनगणनेनुसार साधारणपणे 121 कोटीपेक्षा जास्त आहे. आता कदाचित ती त्याच्यापेक्षा जास्त असेल, कारण 2021ला आता पुढची जनगणना आपण करतोय. जनगणना ही सुरू करायची मेथड किंवा सुरू करायची कल्पना ब्रिटिश कालावधीमध्ये मेयोने सुरू केली. लॉर्ड मेयो त्यावेळेला इथला व्हायसरॉय होता. 1872ला पहिली जनगणना या देशामध्ये सुरू झाली आणि मग 1881 पासून दर 10 वर्षांनी जनगणना करायची पद्धत आपल्याकडे आजही चालू आहे. 2011ची मागची जनगणना आणि आता पुढे 2021ची जनगणना होणार आहे. म्हणजे मेयोच्या संकल्पनेतून ही जनगणना करायला पाहिजे. आता मग प्राण्यांची जनगणना होते, अगदी वाघांची जनगणना होते, वेगवेगळ्या घटकांची जनगणना केली जाते. भारतामध्ये ही जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या का वाढते किंवा ह्या लोकसंख्येचं स्थिर प्रमाण आहे का अस्थिर आहे हे पण पाहावं लागेल. पण जगामधल्या मी सांगितलं की 6 लोकांमध्ये 1 भारतीय आहे. जगाच्या किती टक्के भूमी आपल्याकडे आहे, जमीन आपल्याकडे आहे, तर फक्त 2.4% जमीन आपल्याकडे उपलब्ध आहे आणि या जमिनीवरती 121 कोटी 2011च्या जनगणनेनुसारची लोकसंख्या आहे. म्हणजे हे प्रमाण जर आपण पाहिलं तर जवळजवळ 17.5% लोकसंख्येचं प्रमाण आहे. जमिनी 2.4% जमिनीच्या तुलनेमध्ये त्याच्यावर वास्तव्यास असलेली 17.5% लोकसंख्या पाहिली तर आपल्या देशातील घनता ही खूप असल्याचं दिसून येतं. आणि दुसरं महत्त्वाचं असं की आपल्या देशामध्ये लोकसंख्या वाढीचं प्रमाण बांगलादेश घ्या, पाकिस्तान घ्या किंवा ब्राझील घ्या, असे जवळजवळ 7 देश आहेत. त्या 7 देशांची जर आपण एकत्र लोकसंख्या केली तर त्या एकत्र लोकसंख्ये इतकी वाढ आपल्या देशामध्ये दशवार्षिक पद्धतीनं होत असलेली आपल्याला दिसून येतं. आणि 10 वर्षामध्ये एवढी लोकसंख्या वाढते म्हणजे साधारणपणे लोकसंख्येचा फक्त आकार महत्त्वाचा नाही, लोकसंख्याचं आकारमान महत्त्वाचं नाही. माल्थसचा लोकसंख्येचा सिद्धांत पण होता, तोही लक्षात ठेवा थोडंसं. फक्त आकारमान लोकसंख्येचं महत्त्वाचं नसतं, तर लोकसंख्येच्या आकारमानाचं रूपांतर जर उत्पादन घटकामध्ये झालं, संसाधनामध्ये झालं, तरच ती लोकसंख्या फलदायी त्या देशाच्या विकासासाठी होऊ शकते. आणि म्हणून 2001 साली जवळजवळ 102 कोटी असलेली लोकसंख्या 2011 साली 121 कोटी होते. म्हणजे साधारणपणे 18 कोटी लोकसंख्या 10 वर्षामध्ये वाढली. आता किती वाढते 2021मध्ये कळेल. पण ही 18 कोटी लोकसंख्या जवळजवळ ब्राझील एवढी लोकसंख्या आहे. ब्राझीलची टोटल लोकसंख्या जेवढी आहे किंवा ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या खूपच कमी आहे सोडा, एका वर्षामध्ये आपली ऑस्ट्रेलिया एवढी लोकसंख्या वाढते. पण ब्राझीलची लोकसंख्या आत्ता 18 कोटी आहे. तर 18 कोटी एवढी लोकसंख्येची वाढ आपली 10 वर्षामध्ये होते. म्हणजे प्रत्येक 10 वर्षाला ब्राझील एवढी लोकसंख्या आपल्याकडे वाढते. आणि म्हणून जगाच्या 2.4% जमिनीवरती 17.5% लोकसंख्या आपल्याकडे आहे. चीनचं प्रमाण हेच 19.4% आहे. म्हणजे चीन आणि आपल्यामध्ये थोडा फरक आहे. चीनची लोकसंख्या अलीकडच्या या दशकामध्ये कमी कमी होत चाललेली आहे. भारतापेक्षा त्यांचा 0.56 एवढा वाढीचा दर आहे. आपल्याकडे तो 1.64% आहे. म्हणजे निश्चितच भवितव्यामध्ये साधारणपणे भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होण्यापासून त्याला कोणीही रोखू शकणार नाही. जवळजवळ आपल्याकडे भारतामध्ये 121 कोटी लोकसंख्या आहे. ही 121 कोटी लोकसंख्या जगातले जर आपण अमेरिका, पाकिस्तान, बांगलादेश, जपान, इंडोनेशिया आणि ब्राझील, बघा पुन्हा एकदा सांगतो, 121 कोटी लोकसंख्या एकट्या भारतामध्ये 2011च्या जनगणनेनुसार ही किती देशांच्या लोकसंख्येच्या एवढी आहे? अमेरिका, पाकिस्तान, बांगलादेश, जपान, इंडोनेशिया, ब्राझील या 6 देशांच्या लोकसंख्ये एवढी टोटल लोकसंख्या हिंदुस्थानची आहे, भारताची आहे ती 121 कोटी. आणि म्हणून चीनच्या वाढीचा दर कमी आहे, भारताचा जास्त आहे. आपल्याकडे 382 चौरस किलोमीटर एवढी घनता आहे. आणि फक्त आता एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये मी सांगितलं की लोकसंख्या महत्त्वाची आहेच, पण लोकसंख्या ही लिमिटेड पद्धतीने असायला पाहिजे, कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, लोकसंख्येचं महत्त्व कधी वाढतं? लोकसंख्येचं महत्त्व वाढतं जर लोकसंख्येचं रूपांतर उत्पादक घटकामध्ये झालं. कार्य करणारी लोकसंख्या असली तर लोकसंख्येचं महत्त्व, बसून खाणारी, थांबणारी, विश्रांती घेणारीच लोकसंख्या, दुसऱ्यावरती अवलंबून असणारी लोकसंख्या जर जास्त असेल तर त्या देशाचा विकास होऊ शकणार नाही. आणि म्हणून आकारापेक्षा संसाधन पद्धती महत्त्वाची. लोकसंख्येची घनता आपल्याकडे 382 आहे. साधारणपणे घनतेचा विचार केला तर बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या पट्ट्यामध्ये जास्त घनता असलेली दिसून येते.
महाराष्ट्र, आंध्र वगैरे इकडे मध्यम घनता आणि गोवा असेल, नागालँड, अरुणाचल प्रदेश वगैरे या साईडला, जम्मू काश्मीर ही घनता कमी असलेली दिसून येते. म्हणजे साधारणपणे उत्तर भारतीय पट्ट्यामध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे, दक्षिण भारतामध्ये मध्यम घनता आहे आणि किनारी प्रदेशामध्ये असेल किंवा हिमालयन रिजनमध्ये असेल, इकडे 7 सिस्टर्स रिजन ज्याला म्हणतो आपण, ईशान्येकडची जी 7 राज्य आहेत तिकडे लोकसंख्येचं प्रमाण कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून काही राज्य बिमारू राज्य आहेत. अगदी बिहारची लोकसंख्या आणि महाराष्ट्राची लोकसंख्या साधारणपणे 11 कोटीपेक्षा जास्त असलेली आपल्याला दिसून येते. जवळजवळ ही जर 7 राज्य आपण कन्सिडर केली, कोणती 7 राज्य की ज्याच्यामध्ये भारताची 60% लोकसंख्या समाविष्ट आहे. याच्यामध्ये बिहार आहे, यूपी आहे, महाराष्ट्र आहे, पश्चिम बंगाल आहे, आंध्र प्रदेश आहे, त्याच्यानंतर मध्य प्रदेश आहे. ही 7 राज्य घेतली तर या 7 राज्यांच्यामध्ये 60% पॉप्युलेशन आहे. म्हणजे या राज्यांमध्ये घनता जास्त आहे. काही राज्यांना बिमारू राज्य अशी म्हटली जातात. बिमारू हा शब्द पण त्याच राज्यांचा बनलेला आहे. BI म्हणजे बिहार, MA म्हणजे मध्य प्रदेश, R म्हणजे राजस्थान आणि U म्हणजे UP. या 4 राज्यांना आपण बिमारू राज्य म्हणतो. 42.4% मागास असलेली जनता, मागास असलेली लोकसंख्या या राज्यांमध्ये आहे. म्हणजे भारताचं लोकसंख्येचं वितरण जर बघितलं आपण तर ते काही भागामध्ये कमी, काही भागामध्ये घनतेच्या बाबतीमध्ये जास्त असेल. पण अशी काही राज्य आहेत की जिचं घनता जास्त आहे, तिथं बिमारू राज्य आहेत एवढं मात्र नक्की. राजस्थानचा थोडासा अपवाद वगळला तर UP, बिहार, MP जर बघितलं आपण तर लोकसंख्या अतिशय मागास असलेली दिसून येते आपल्याला, म्हणजे विकास कमी असलेला दिसून येतो. आणि म्हणून सर्वाधिक वाढ आणि सर्वाधिक कमी वाढ ही दादरा नगर हवेली आणि नागालँडमध्ये झालेली दिसून येते आपल्याला. पूर्वी कसं व्हायचं, मागच्या 10 वर्षामध्ये नागालँडमध्ये लोकसंख्या वाढीचा दर खूप होता, आता तो खूप कमी आलेला आहे, 0.47% आलेला आहे. आणि सर्वाधिक वाढ आज होते ती दादरा नगर हवेलीमध्ये 55.5% एवढी वाढ झालेली आपल्याला दिसून येते. 1911 म्हणजे साधारणपणे 2001 पासून ते 2011 पर्यंत आपली लोकसंख्या घटत असलेली, पण पाहिजे तेवढी नाही, थोडी थोडी कमी होत असलेली दिसून येते. आणि म्हणून याला अपवाद फक्त 3 राज्य लक्षात ठेवा. 2001 ते 2011 मध्ये भारताची लोकसंख्या घटत आहे, पण अपवाद 3 राज्य, छत्तीसगड, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी किंवा पांडेचेरी त्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा जास्त आहे. लोकसंख्या वाढ घटते याचा अर्थ वाढीचा दर कमी आहे. दुसरं महत्त्वाचं याच्यामध्ये सांगायचं झालं तर सर्वाधिक वाढ मी सांगितलं UP, बिहारमध्ये होते किंवा सर्वाधिक वाढ दादरा नगर हवेलीमध्ये, घट होते नागालँडमध्ये. साक्षरता भारताची 82%च्या साधारणपणे, महाराष्ट्राची 82% आहे, पण 72% साक्षरता ही देशाची असलेला दिसून येते आपल्याला. आणि साधारणपणे याच्यामध्ये असं होतं की ज्या वेळेला फार कमी व अनिश्चित जास्त लोकसंख्या ही साधारणपणे 2011च्या दरम्यान 382 पर स्क्वेअर किलोमीटरमध्ये. आता आपण घनता कशी मोजतो लोकसंख्येची, तर अस्तित्व टिकवण्यासाठी कोणत्याही समूहाचं, म्हणजेच मनुष्याचं असेल किंवा मनुष्य जातीचं असेल, प्राण्यांचं असेल किंवा निसर्गामधल्या कोणत्याही घटकाचं असेल, अस्तित्व टिकवण्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची असते. ती कोणती गोष्ट महत्त्वाची असते तर अस्तित्व टिकवण्यासाठी फार कमी नको, फार जास्त नको, मध्यम स्वरूपाचं त्याचं अस्तित्व असायला पाहिजे. आणि म्हणून 2011ला 382 पर स्क्वेअर किलोमीटर एवढी लोकसंख्या, तीच 2001ला 324 एवढी घनता होती, ती 382 आता झालेली आहे. महाराष्ट्राची 365 आहे. आता घनता काढतात कशी, मी सांगितलं बिहारची घनता जास्त आहे, UPची घनता जास्त आहे, दादरा नगर हवेलीची वाढीचा दर जास्त आहे. मग घनता काढत असताना दिल्लीमध्ये जास्त घनता आहे लोकसंख्येची, तर प्रति चौरस किलोमीटरमध्ये किती लोक वास्तव्य करतात त्यासंबंधी घनता अतिशय महत्त्वाची असते. आणि म्हणून बिहारमध्ये सर्वात जास्त घनता 1102 प्रति चौरस किलोमीटरमध्ये लोक राहतात, वास्तव्य करतात. दिल्लीमध्ये हेच प्रमाण 11,297 इतकं आहे. अंदमान निकोबारमध्ये ते सर्वात कमी आहे, प्रति चौरस किलोमीटरला फक्त 46 लोक राहतात. ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. आता ही घेत असताना आपल्याला महाविभाजक दशक कोणता आहे किंवा महाविभाजनाचं दशक कोणतं आहे, तर 11 ते 21 म्हणजे 1911 ते 1921 हे दशक हे महाविभाजनाचं दशक म्हणून गणलं जातं. त्याचं कारण असं, आपल्याकडे लोकसंख्या वाढ जर ब्रिटिश जाण्याच्या अगोदरपासून जर बघितलं तर लोकसंख्या वाढीचा दर हा वाढत गेलेला दिसून येतो.
आत्तापर्यंत सुद्धा तो वाढतो आहे, पण याच्यामध्ये एकच दशक असं होतं की लोकसंख्या वाढीचा दर तिथं कमी होता किंवा लोकसंख्या घटलेली होती. कारणं काही असतील, मग त्या कारणांमुळे काय होतं की महाविभाजनाचं दशक म्हणून ओळखलं जातं ते. आणि म्हणून महाविभाजनाचं दशक म्हणून ओळखलं जात असताना काही वेगवेगळ्या कारणानं कमी झालेली लोकसंख्या असणारं एकमेव दशक म्हणून 1921 हे साल महाविभाजनाचं वर्ष म्हणून ओळखलं जातं. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वाचं आहे. काही गट असे लक्षात ठेवायला पाहिजेत, काही टप्पे असे लक्षात ठेवायला पाहिजेत पहा, की ज्याच्यामध्ये आपल्याला लोकसंख्येचे टप्पे बघत असताना पहिला टप्पा 1901 ते 1921 हा स्थिर लोकसंख्येचा होता. तुमच्या लक्षात येत असेल पहा, स्थिर लोकसंख्या 1901 ते 1921 मध्ये का होती? जन्मदर हा जास्त होता, मृत्यूदर पण जास्त होता. जन्मदर जास्त कारण लोक अशिक्षित, दारिद्र्याचं प्रमाण जास्त, मृत्यूदर पण जास्त, साथीचे रोग यायचे, वैद्यकीय सोयी कमी होत्या, आरोग्यासंबंधी स्थिती अतिशय दयनीय होती. आणि म्हणून जन्माला येण्याचं प्रमाण आणि मरण्याचं किंवा मृत्यूचं प्रमाण हे त्याच प्रमाणामध्ये वाढत होतं, म्हणून लोकसंख्या स्थिर होती. 1921 ते 51 मध्ये लोकसंख्या वाढ झाली, स्थिर पद्धतीचा वेग झाला. जन्मदर कमी झाला थोडा, पण मृत्यूदर पण कमी झाला, पण जास्त नाही, थोडा कमी झाला, म्हणून लोकसंख्या स्थिर वेगानं वाढलेली दिसून येते. मात्र 1951 ते 1981 तिसऱ्या टप्प्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढली. त्याचं कारण असं, ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर हा प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला दिसून येतो, मात्र एका बाजूला मृत्यूदर कमी झालेला दिसून येतो. म्हणून जन्मदर वाढला, मृत्यूदर कमी झाला. हे तिसऱ्या टप्प्यामधलं विश्लेषणामुळं अतिवेग वाढला, ज्याला आपण लोकसंख्येचा विस्फोट म्हणतो. ती अवस्था पॉप्युलेशन एक्सप्लोजनची अवस्था निर्माण झाली. 1981 ते 2011 मध्ये मात्र जन्मदरावरती मर्यादा आल्या, कमी कमी होत गेला आणि मृत्यूदर पण कमी कमी होत गेला. म्हणजेच आपला वेग दर हा कमी झाला लोकसंख्या वाढीचा. आणि 2045 पर्यंत स्थिर लोकसंख्या ठेवण्याकडे कसं होतं की आजची परिस्थितीमध्ये विकसित देश जे आहे त्यांच्याकडे जन्मदर हा अत्यल्प आहे, मृत्यूदर सुद्धा अत्यल्प आहे आणि आयुष्यमान वर्ष वाढत आहेत, 80, 90, 100 असे वर्ष वाढत आहेत. म्हणून त्या देशामध्ये जन्मदर कमी आणि मृत्यूदर अतिशय कमी, याच्यामुळं आयुष्यमान वाढीची वर्ष वाढली, त्याच्यामुळे वृद्धांची संख्या जास्त वाढलेली दिसून येते आपल्याला. भारतामध्ये कार्यकारी लोकसंख्येचा गट आपल्याकडे आज फार मोठ्या प्रमाणावर आहे. उत्पादक घटक म्हणून त्याचा वापर करणं आवश्यक आहे. आणि म्हणून 81 ते 2001 मध्ये वेग होतोय, पण तो दर कमी आलेला आपल्याला दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वयोरचनेच्या बाबतीमध्ये आपल्याला 3 गट करता येतील. एक 0 ते 14 मधला जो गट आहे तो अल्पवयीन गट आपण त्याला म्हणतो. हा तरुणांचा गट असला तरी दुसऱ्यावरती अवलंबून राहणारा गट आहे. दुसरा गट आहे 14 ते 65 वयोमर्यादामधला, हा काम करणारा गट, कार्यकारी गट. हाच भारतामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये जास्त आहे, म्हणून तर भारताला लोकसंख्येची फार काळजी करावी लागत नाही. पण ज्यावेळेला काम करणाऱ्या लोकसंख्येवरती न करणाऱ्या लोकसंख्येचा भार जास्त पडतो, त्यावेळेला मात्र हीच लोकसंख्या काम करण्यामध्ये, उत्पादनामध्ये अपुरी पडते. आणि म्हणून 65 वर्षावरील जो गट आहे वृद्धांचा, त्याचं अवलंबित्व जे आहे ते कार्यकारी गटावरती पडतं. म्हणून 0 ते 14 तरुण अवलंबन असलेला, 14 ते 65 कार्यकारी गट स्वतः काम करणारा आणि 65 वरील गट जो आहे तो पण अवलंबत्व असणारा. म्हणजे साधारणपणे एकच गट महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. अर्थात तिन्ही गट महत्त्वाचे आहेत, पण उत्पादक दृष्टीने पाहिलं तर 14 ते 65 या वयोगटावरती या दोन्ही गटाचा प्रभाव, प्रेशर पडलेला आपल्याला दिसून येतं. लोकसंख्या वाढीची काय कारणं बघत असताना आपल्याला लक्षात ठेवता येईल की विवाहाचं वय हे सार्वत्रिक विवाह करण्याची पद्धती पूर्वापार आपल्याकडे चालत आलेली आहे. विवाहाचं वय अतिशय कमी वय, आज कितीही कायदे असले तरी ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल, कमी वयामध्ये लग्न करण्याच्या पद्धती अवलंबली जाते किंवा वाढताना सुद्धा दिसतात. त्याच्यावरती कितीही ॲक्शन घेतली तरी काही रूढी परंपरानुसार काही जमातीमध्ये, जातींमध्ये, प्रादेशिक क्षेत्रामध्ये याचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. दुसरी गोष्ट, मुलगाच पाहिजे असा हट्टहास आजही शहरी भागामध्ये सुशिक्षित लोकांच्या मध्ये सुद्धा केला जातो. त्याचंही प्रमाण फक्त मुलांची वाढ होते किंवा मुलांचं प्रमाण वाढतं, मुलींचं प्रमाण कमी होण्यासाठी झालेलं आपल्याला दिसून येतो. किंवा दुसरी एक गोष्ट आपल्याकडे अशी लक्षात येते की मुलगाच पाहिजे म्हणून त्याच्या अगोदर साधारणपणे जास्तीत जास्त मुलं जन्माला येण्याचं कारण मुलाची वाट पाहणं, या दृष्टीनं सुद्धा लोकसंख्या वाढीचं कारण आपल्याला सांगता येईल. संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये जबाबदारीची जाणीव कमी असते.
आणि म्हणून अनेक लोक उपस्थित असतात. मोठं कुटुंब असल्यामुळं त्यांना रोजगार पण मिळतो. याच्याशिवाय किती मुलं असावीत, छोटं कुटुंबाची तीव्रता आवश्यकता लक्षात येत नाही आणि म्हणून संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे सुद्धा लोकसंख्या वाढ होऊ शकते. अल्प शिक्षणामुळं आरोग्य, सोयीसुविधा, कुटुंब नियोजनाची साधनं इकडं कल दिसत नाही. याच्याशिवाय रोजगार वाढीसाठी एखादी मुलं जास्त हवीत, माणसं जास्त हवीत असाही काही कुटुंबांचा समज असतो आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून काही साधारणपणे दारिद्र्यामुळं पण आरोग्य असेल, कुटुंब नियोजनाची साधनं असतील, याच्यासाठी सुद्धा कमावणारे हात हवेत. या पाठीमागं सुद्धा यामुळे सुद्धा लोकसंख्या वाढ होण्याची कारणं आपल्याला दिसून येतात. लोकसंख्या वाढ होते. धार्मिक कारण सुद्धा असू शकतं. कुटुंब नियोजन हे काही धार्मिक बाबींच्या संबंधी कसं असतंय की काही धर्मांचा विरोध असतो, धर्मातील जातींचा, धर्मातील रूढी परंपरांचा विरोध असतो कुटुंब नियोजनाला, किंवा काही कायदे असे मागासलेले असतात काही धार्मिक बाबतीमध्ये, किंवा काही धार्मिक संकल्पनाच अशा असतात की लोकसंख्या वाढीला कारणीभूत ठरणाऱ्या संकल्पना असतात. यामुळे सुद्धा लोकसंख्या वाढत असलेली दिसून येते. प्रामुख्यानं भारतीय उपखंडामध्ये याचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसून येतं. त्याच्यावरतीही काय कंट्रोल करायला पाहिजे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, देशामध्ये ग्रामीण आणि नागरी जिथं लोकसंख्येचा संबंध येतो, महाराष्ट्रामध्ये साधारण 45% लोकसंख्या नागरी आहे. दळणवळणाच्या खाली आहे. वाहतुकीच्या सोयी सुविधा ह्या सगळ्यासाठी आपल्याला उपयोगाची पडते. पण 31% लोकसंख्येचं प्रमाण हे नागरी म्हणून गणलं जातं एकंदरीत देशामध्ये. आणि एक महत्त्वाचं याच्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढत आहे. 82च्या पुढे महाराष्ट्रामध्ये साक्षरता आहे. आता याच्यामध्ये एक काळजीचा मुद्दा असा की स्त्रियांच्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण कमी आहे. 65% आसपास दिसून येतं आपल्याला. कुटुंब नियोजनाकडून कुटुंब कल्याणाकडे ज्यावेळेला प्रवास केला जातो, अशा वेळेला कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम हा राबवणं आणि त्याला कुटुंब कल्याण नाव देणं ही भूमिका पण महत्त्वाची ठरते. ज्यावेळेला 1975मध्ये आणीबाणी इंदिरा गांधींनी आणलेली होती, त्यावेळेला साधारणपणे संजय गांधींनी कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सूत्र त्यांच्या हातामध्ये घेतली होती आणि लोकसंख्या कमी झाली पाहिजे ह्या उद्देशानं त्यांनी कुटुंब नियोजनाचा सक्तीचा कार्यक्रम राबवलेला होता. त्याच्यामुळं सुद्धा लोकसंख्येचं प्रमाण काही प्रमाणामध्ये कमी झालेलं त्यावेळेला दिसून येतं. पण तो वादाचा मुद्दा झालेला होता, चर्चेचा मुद्दा झालेला होता. कुटुंब नियोजनासंबंधी सक्ती करावी का करू नये यासंबंधीची चर्चा त्यावेळेला झालेली आपल्याला दिसून येत होतं. आणि म्हणून ग्रामीण भाग असेल, नागरी भाग असेल, शहरी भाग असेल, लोकांचं जीवनमान उंचवायचं असेल तर लोकसंख्या ही मध्यम स्वरूपाची पाहिजे. फार कमीही नको, फार जास्तही नको. अशा पद्धतीनं आपल्याला लोकसंख्या वाढीसंबंधीची अनेक विषयासंबंधीची चर्चा करता येईल. ही सगळी चर्चा करत असताना सुद्धा मृत्यूदर का घटला, जन्मदर का घटला हेही लक्षात घ्यावं लागेल. आरोग्याच्या सोयीसुविधा वाढल्यामुळे जन्मदर घटला, सुशिक्षित लोक वाढल्यामुळे जन्मदर घटला आणि छोटं कुटुंब, सुखी कुटुंब या न्यायानं माणसं काम करू लागली, चालू लागली, अवलंबवू लागली आणि मृत्यूदर घटण्यासाठी साथीवर नियंत्रण आणणं हे एक महत्त्वाचं झालं. अन्न सुरक्षा, आरोग्य सुधारणा आणि वेगवेगळ्या शासकीय योजना यामुळे सुद्धा मृत्यूदर आपल्याला घटलेला दिसून येतो. आणखी एक महत्त्वाचा जे प्रश्न आहे तो अतिशय तातडीचा आणि अतिशय महत्त्वाचा लोकसंख्येपुढचा आहे, तो म्हणजे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर हे का थोडंसं विक्षिप्त आहे. म्हणजेच 1000 पाठीमागं म्हणजे 940 मुलींचं प्रमाण 1000 मुलांच्या पाठीमागं का असं, तर मुलींची संख्या कमी होत जाते. त्याचे परिणाम आज आपण ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आजही बघतो आहोत. हे जे असंतुलन आहे मुला आणि मुलींच्या मधलं जन्मदराचं असेल किंवा लिंग गुणोत्तराचं असेल, ते अतिशय धोकादायक वळणावरती आलेलं दिसून येतं. त्याच्यासाठी प्रयत्न करणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून या सगळ्यांच्यामध्ये मुले जास्त आणि मुली कमी हा प्रवास का झाला किंवा त्याचे काय परिणाम झाले हे बघत असताना मुलगाच हवा, कुटुंब नियोजन हवं, प्रजनन तंत्रज्ञान, जनगणना अपुरी, वृद्धांचं वाढतं प्रमाण किंवा साधारणपणे मुलगी ही खर्चाची बाब, अशा ह्या सगळ्या वेगवेगळ्या काही गैरसमजामधून मुलगी नको मुलगा हवा अशा पद्धतीचं धोरण काही अनपढ असेल किंवा काही असुशिक्षित म्हणण्यापेक्षा सुशिक्षितसुद्धा लोकांच्यामध्ये घर करून बसलेली ही एक भावना आहे. मुलींच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला सुधारायला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून वयाची साधारण संरचना जर बघायचं झालं तर आज ज्याला आपण यंग इंडिया म्हणतो त्या अंतर्गत एकच काळजीची गोष्ट, लोकसंख्या वाढीचा वेग कमी येईल, सगळं कमी होईल, पण स्त्री पुरुषांचं जे गुणोत्तर आहे ते सुधारायला हवं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून
2045 पर्यंत जर उद्दिष्ट स्थिर लोकसंख्येचं गाठायचं असेल तर आपल्याला या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल। सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला काही सकारात्मक पावलं उचलावी लागतील। लिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये जागं व्हावं लागेल। याच्याशिवाय जो कार्यकारी उत्पादक गट आहे त्याच्या हाताला काम कसं मिळेल, वाढत्या लोकसंख्येचं उत्पादक घटकामध्ये कसं रूपांतर होईल, हे सर्व पाहावं लागेल। तरच भारताचं लोकसंख्या बाबतीचं धोरण यशस्वी होईल, अशा पद्धतीचा आशावाद आपण व्यक्त करू शकतो। मित्रांनो, लोकसंख्या हा विषय अर्थशास्त्रातला आहे किंवा चालू घडामोडीतला पण आहे। 2021ची जी इनकमिंग आता जनगणना आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न पुढे येऊ शकतील। ती जनगणना अतिशय महत्त्वाची आहे, कारण आता जे आपण लोकसंख्येचे अनेक मापदंड बघितले त्याच्यामध्ये बदल होऊ शकतील। अनेक आकडेवारी बदलेल पुढच्या वर्षी। हे सगळं असून सुद्धा काही थेरॉटिकल भाग आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून, राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, UPSC मुख्य परीक्षा असेल, तिथं आपल्याला हे सगळं लिहावं लागतं। तिथं यासंबंधीचे प्रश्न येतात, त्याची उत्तरं डिस्क्रिप्टिव्ह किंवा ऑब्जेक्टिव्ह काय असतील त्या पद्धतीने आपल्याला लिहिण्यासाठी लोकसंख्येचा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे, महाविभाजनाचं वर्ष माहिती पाहिजे, लोकसंख्या वाढीची कारणं, त्याच्यावरती उपाय माहिती पाहिजेत, आणीबाणीमध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी घेतलेली काही स्टेप्स होत्या त्याही माहिती पाहिजे, लोकसंख्या वाढत जात असताना कोणता वयोगट महत्त्वाचा ते माहिती पाहिजे, लोकसंख्येचे टप्पे जे आवश्यक याच्यामध्ये अभ्यासासाठी आहेत त्याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल। मला वाटतं योग्य पद्धतीनं तुमच्या लक्षात आलं असेल। पॉप्युलेशन लोकसंख्या संबंधीची माहिती बऱ्यापैकी मिळाली असेल। ही माहिती कलेक्ट करत असताना काही लेटेस्ट आकडेवारी तुम्ही त्याला जोडू शकता, आणि म्हणून माल्थचा सिद्धांत असेल, आणखी कोणाचा सिद्धांत असेल लोकसंख्या संबंधीचा, त्याचाही तुम्ही अभ्यास करू शकता। साधारणपणे महाराष्ट्राची लोकसंख्या 11.23 कोटी आहे, 925 लिंग गुणोत्तर आहे, साक्षरता 82% आहे, नागरी लोकसंख्या 45% आहे। या संबंधासह महाराष्ट्राचं विश्लेषणसुद्धा आपण करू शकतो। या संदर्भामध्ये आपलं उद्दिष्ट हे एक्झाम ओरिजिनल असलं पाहिजे, एक्झाम ओरिएंटेड असलं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आपल्याला याचा अभ्यास करावा लागेल। मित्रांनो, आय होप तुमच्या लक्षात आलं असेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।